बॉम्बे मसाला टोस्ट सँडविच एकदम क्रिस्पी आणि झटपट कसे बनवायचे हे आज आपण संध्याच किचनमध्ये शिकणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप कोथिंबीर, हाफ कप पुदिना, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून डाळवा आणि 1 चमचा साखर, अर्धा लिंबू पिळून घ्या. चवीनुसार मीठ घाला आणि थोडंसं पाणी घालून याची चटणी तयार करून घ्या. मी इथे एका कढईमध्ये 3 बटाटे सालं काढून ते कापून घेतले आहे. नंतर त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची, बारीक केलेली कोथिंबीर, हाफ चमचा काळा मसाला, पाव चमचा मिरपूड व 1 चमचा चाट मसाला घालून मीठ घालून छान मिक्स करून घेतलं आहे. आता इथे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतले आहे आणि त्या दोन्ही ब्रेडला बटर लावून घेतलं आहे. नंतर एका ब्रेडला टोमॅटो सॉस अथवा टोमॅटो केचप लावून घ्या. दुसऱ्या ब्रेडला तयार केलेली ग्रीन चटणी सर्व बाजूने मस्त लावून घ्या. नंतर तयार केलेली बटाट्याची चटणी ब्रेडच्या एका स्लाइसवर सर्व बाजूने पसरवून घ्या. हे सँडविच जर तुम्ही लहान मुलाच्या डब्यामध्ये बनवून दिले तर लहान मुले आवडीने डबा संपवतील. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घ्या. नंतर पनीरचे बारीक काप करून त्यावर घाला. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे झटपट बनणारे सँडविच माझ्या पद्धतीने बनवून बघा. सर्वांना आवडेल आणि सँडविच हे सर्वांनाच आवडते. नंतर यावर भरपूर किसलेले चीज घाला. मुलांना चीज भरपूर आवडतं. नंतर त्यावर पेरी पेरी मसाला, थोडीशी लाल मिरची भुरभुरा, थोडासा काळा मसाला भुरभुरा, थोडासा चाट मसाला, थोडीशी हळद घालून घ्या. थोडंसं काळं मीठ घालून घ्या. थोडी जिरा पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घाला. नंतर दुसरं ब्रेडचं स्लाइस त्यावर ठेवा आणि थोडंसं प्रेस करा. तुम्ही हे सँडविच मेकरमध्ये नाहीतर तव्यावर दोन्ही बाजूने बटर लावून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या. आपला बॉम्बे मसाला क्रिस्पी सँडविच इथे तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका.